समचरण दृष्टी विटेवरी साजिरी तेथे माझी हरी वृत्ती राहो अनेक न लगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी तेथे चित्त झनी जडो देशी अनेक न लगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म जे जे कर्म धर्म नाशिवंत अनेक न लगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा अनुरंगा करू प्रथम निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची जयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंद मीशमानवल्लभं कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः शरण शरण एकनाथ शरण शरण एकनाथ शरण शरण एकनाथ आई माता देवीना आई माता देवीना सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती मस्तक माझा पायावरी मस्तक माझा पायावरी मस्तक माझा पायावरी मस्तक माझा पायावरी यावर करी संतांच्या यावर समचरणा दृष्टी विटेवरी साजिरी तेथे माझी हरी वृत्ती राहो अनेक न लगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारा या अभंगातून पांडुरंग परमात्म्याचं लक्षण सांगून
त्याच्या ठिकाणचा एक गुण सांगून त्याच्याकडे प्रार्थना करतात. विठ्ठल भगवंताच्या प्रकट दिनानिमित्त गोकुळाष्टमीच्या या महोत्सवानिमित्त सुरू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहाची ही 6व्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा गुरुवारांच्या आज्ञेने माझ्या वाटेला आलेली आहे. खर तर हा जो अभंग आहे तो अभंग मागणीपर प्रकरणातील आहे. या अभंगात तुकोबारायांनी भगवंताकडे प्रार्थना केलेली आहे, मागणी केलेली आहे. आणि संप्रदायाचा असा नियम आहे, अलिखित नियम आहे, तसा कुठे कोणत्या ग्रंथामध्ये उल्लेख नाही, पण मोठ्या मंडळींनी नियम चालविलेला आहे की जागराच्या कीर्तनाची जी सेवा आहे त्या सेवेसाठी मागणीपर प्रकरणातील अभंग घ्यावा. उपांत्य दिवसाची सेवा, काल्याच्या अगोदरची जी सेवा आहे ती सेवा मागणीच्या अभंगावर करावी, त्या दिवशी भगवंताकडे मागणी करावी, असा आपल्या संप्रदायाचा एक अलिखित नियम आहे. तो आज काही उपांत्य दिवस नाही, आज 6वा दिवस आहे, पण उद्या भगवंताचा प्रकट दिन आहे, गोकुळाष्टमी आहे. आणि त्या दिवशीचा असाही नियम आहे की त्या दिवशी जन्माच्या अभंगावर कीर्तन करावं, जन्माच्या अभंगावर सेवा करावी. म्हणून त्या दृष्टीने जागराची सेवा म्हणजे आजचीच सेवा आहे आणि आजच्या दिवशी नियमाप्रमाणे हा मागणीपर प्रकरणातील अभंग घेतलेला आहे. विठ्ठल तुकोबारा या अभंगामधून भगवंताकडे मागणी करतात, प्रार्थना करतात देवाची. आणि त्या अगोदर भगवान परमात्म्याचं काय लक्षण आहे, त्या परमात्म्याला कसं आपण ओळखायचं याचं थोडं विवेचन तुकोबारांनी अभंगाची सुरुवात म्हणून करून दिलेलं आहे. कोण आहे हा भगवान परमात्मा, याचं नेमकं लक्षण काय आहे, अभंगाच्या प्रथम चरणात तुकोबाराय सांगतात. समचरणा दृष्टी
विटेवरी साजरी अशा या अभंगाच्या पहिल्या चरणाच्या पूर्वार्धामध्ये भगवंताचं लक्षण तुकोबाराने सांगितलेलं आहे. विटेवरी साजरी असं म्हणण्यातून त्याचं तटस्थ लक्षण सांगितलं आणि समचरण दृष्टी या शब्दातून त्याचं स्वरूप लक्षण सांगितलेलं आहे. तुकोबाराय सांगतात हा भगवान परमात्मा सम आहे. सम तो सगळीकडे सारखा आहे, कोणत्याच ठिकाणी तो विषम नाही. सर्व जगामध्ये तो सारख्या प्रमाणामध्ये ब्रह्म सर्वगत सदा सम ब्रह्म सर्वगत सदा जेथे अनु नाही विषम ऐशे जाणती ते अति दुर्गम तयाची भेटी झाली भाग्य परम. नाथ महाराज सुद्धा हेच सांगतात. ते परब्रह्म कसं आहे? सर्वगत सदा सम. एकतर ते सर्वगत म्हणजे व्यापक आहे, सदा म्हणजे नित्य आहे आणि सम शब्दाचा अर्थ होतो समान आहे, सगळीकडे सारखं आहे. त्याला फक्त तुकोबाराय सारखं म्हणतात, सम म्हणतात असं काही नाही. नाथ महाराजांनी सम म्हटलंय असंही काही नाही. त्यांनी स्वतःबद्दल सांगताना सुद्धा हेच गीतेमध्ये सांगितलेलं आहे. समम समम सर्वेषु भूतेषु तिष्ठन्तं परमेश्वरम अहम सर्वेषु भूतेषु समम. सर्व प्राणी मात्रांमध्ये मी सारख्या प्रमाणामध्ये भरून आहे. समोहम सर्वभूतेषु मे द्वेषोऽस्ति न प्रियः ये भजन्ति तुमां भक्त्या मयि ते तेषु चाप्यहम्. समोहम सर्वभूतेषु मी सर्व प्राणी मात्रांमध्ये कसा आहे? समान आहे. समान सम शब्दाचा अर्थ काय? समान म्हणजे नेमका कसा आहे? तर नमे द्वेषोस्ति न प्रिय, ज्याचा कोणी द्वेषीही नाही आणि ज्याला कोणी प्रियही नाही त्याला म्हणतात सम. सर्वभूती सदा सरिसा असं ज्ञानोबारांनी सुद्धा त्याला सदा सरिसा म्हणजे सारखा आहे असं म्हटलेलं आहे. त्याचा कोणीही द्वेषी नाही आणि त्याचा कोणीही प्रिय सुद्धा नाही म्हणून त्याला सम म्हटलेला आहे. समचरण असा स्वम स्वरूप असणारा तो भगवान परमात्मा आहे. आणि समदृष्टी त्याची दृष्टी सुद्धा समान आहे. दृष्टी शब्दाचा अर्थ होतो चित चैतन्य स्वरूप प्रकाश स्वरूप असणं, त्याला म्हणायचं समदृष्टी. त्याची दृष्टी सुद्धा सम आहे, त्याचा प्रकाश सम आहे. सर्व भूतांमध्ये त्याचं जे चैतन्य आहे ते चैतन्य त्याचं सम आहे. त्याचा जो प्रकाश आहे तो प्रकाश सम आहे. आपल्याला ज्या ज्या वस्तूच्या ठिकाणी प्रकाश दिसतो त्या वस्तूच्या ठिकाणचा प्रकाश सुद्धा त्या परब्रह्माचा आहे. सर्व वस्तू स्वरूपाने जड आहे. वस्तूला स्वयंप्रकाश म्हणून कोणतीही वस्तू नाही. वस्तूमध्ये दिसणारा प्रकाश हा परब्रह्माचा आहे. दिव्याच्या ठिकाणी दिसणारा प्रकाश हा सुद्धा देवाचा आहे. दिव्याच्या ठिकाणी दिसणारा प्रकाश देवाचा आहे. चंद्राच्या ठिकाणी दिसणारा जो प्रकाश आहे तो सुद्धा देवाचाच आहे. आणि सूर्याच्या ठिकाणी दिसणारा प्रकाश आहे तो सुद्धा प्रकाश देवाचाच आहे. यदा आदित्यगतं तेजो जगत भासयते खिलम यच्चंद्रमसि यच्चाग्नौ तत्तेजो विद्धिमामकम्. भगवान सांगतात यत् आदित्यगतं तेज, जे सूर्यामधील तेज आहे ते तेज माझं आहे. जगत भासयते खिलम, ज्याच्या योगाने सगळ्या जगाचा प्रकाश होतो ते सगळं तेजपणाचं आहे, माझं आहे, माझं. तुकोबारांनी त्याचं स्वरूप लक्षणाने वर्णन केलं आहे आणि त्याचं लक्षण वर्णन करून त्याच्या ठिकाणी प्रार्थना केलेली आहे की हे हरी माझी वृत्ती तेथे राहो. भगवान तुकोबारांनी हरी या शब्दाने त्याचं बोधन केलेलं आहे. भगवान परमात्म्याला तुकोबारा म्हणतात तुम्ही हरी स्वरूप आहात आणि हरी स्वरूप असणारे हे भगवंता तुम्ही माझी वृत्ती, तुमचं जे समचरण दृष्टी वेटेवरी साजरी असं रूप आहे त्या रूपाच्या ठिकाणी त्या स्वरूपाच्या ठिकाणी माझी वृत्ती तुम्ही स्थिर करा. विठ्ठल 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 विठ्ठल
हरी नाव दिलेलं आहे. हरी, हे हरी माझी वृत्ती तुझ्या ठिकाणी राहू दे. हरी शब्दाचा उपयोग तुकोबारांनी का केला असावा? तुकोबारांनी या ठिकाणी विठ्ठल शब्द वापरला नाही, या ठिकाणी पंढरीनाथ म्हटले नाही, पांडुरंग म्हटले नाही, केशव म्हटले नाही, नारायण म्हटले नाही, विठ्ठल म्हटले नाही. हरी शब्दाचा उपयोग तुकोबारांनी का केला असावा? त्याच्या पाठीमागे एक कारण आहे. भगवंताचे जे काही अनेक नाव आहे त्या प्रत्येक नावाला काही ना काही अर्थ आहे. अर्थ, भगवंताचे जे नाव आहे ते अर्थदृष्टीने केलेले, त्याच्या गुणावरून दिलेले त्याला काय आहे? नाव आहेत. अनंत म्हणती माझ्या स्वामी ते, अनंत गुण त्या ते म्हणून या, त्या त्या गुणावरून त्याचं काय पडलेलं आहे? नाम पडलेलं आहे. नाम. आणि भगवंताच्या ठिकाणचा असा एक अत्यंत महत्वाचा गुण आहे, त्या गुणावरूनच त्याला हरी नाव पडलेलं आहे. हरी, हरम हरती. हरी शब्दाचा अर्थ होतो रु हरती, हिरावून घेणे, चोरून घेणे, असा त्याचा स्वभाव आहे. तो काय करतो? तो चोरून घेतो, तो हिरावून घेतो. म्हणून त्याच्या ठिकाणी हरी या शब्दाचा तुकोबारांनी काय केलेला आहे? प्रयोग केलेला आहे. प्रयोग केलेला आहे. तो कशाचा भोगता आहे? भगवान परमात्मा कशाची चोरी करतो, कशाचं हरण करून घेतो भगवान परमात्मा? एका गवळणीमध्ये तुकोबारांनी त्याचं वर्णन केलं. हरिने माझे हरिले चित्त, हरिने माझे हरिले चित्त, हरिने माझे हरिले चित्त, हरिने माझे हरिले हरीने माझे हरिले चित्त. त्या हरीने माझं चित्त हरून घेतलं आहे. माझ्या चित्ताला त्याने वेड लावलेला आहे. वेड, त्याने माझं चित्त वेधून घेतलं आहे. गोकुळामध्ये भगवंतांनी त्या सगळ्याच गवळणींना आपल्या स्वरूपाचं वेड लावलं होतं. आपल्या स्वरूपाचं जे सौंदर्य आहे त्या सौंदर्याच्या माध्यमातून गवळणीचं चित्त भगवान परमात्मा हरून घेत होता. त्या गवळणीने भगवान परमात्म्याला पाहिलं की त्यांचा सगळा कामधंदा विसरून जायचा. विसरल्या कामधंदा नाही सासू सासऱ्याची मर्यादा, एवढ्या त्याच्या रूपामध्ये त्या तल्लीन होत होत्या की सासू सासऱ्याची सुद्धा मर्यादा राहत नव्हती. घरातील कामधंदा त्या गवळणी विसरून जात होत्या. भगवान परमात्माने त्यांचं चित्त हरून घेतलेलं होतं. तेने गोपिका वेधल्या, गोपिका वेधल्या, गोपिका वेधल्या, गोपिका वेधल्या, झाल्या ब्रह्मसुखा, पात्र झाल्या ब्रह्मसुखा, वाजवितो
भगवान परमात्म्याने सगळ्या गोपिकाला वेड लावून टाकलं, वेधून टाकल्या. सगळ्याचं चित्त आपल्याकडे याने काय केलं, आकर्षून घेतलं होतं. चित्ताचं याने काय केलं, हरण केलं. सर्व गोपिकांचं चित्त. गोपिका त्याच्या रूपामध्ये रंगत होत्या. त्याच्या सुंदरतेमुळे गोपिकांच्या ठिकाणचा जो देहभाव होता तो देहभाव सुद्धा विसरून गेला. त्या पात्र झाल्या ब्रह्मसुखा, ब्रह्माचं सुख प्राप्त करण्याचे अधिकारी त्या गवळणी झाल्या. कशामुळे, भगवान परमात्म्याचं ते सौंदर्य होतं त्याने चित्त हरून घेतलं होतं. त्याच्या सौंदर्यामध्ये ते आपलं सुख मानत होत्या. सुख, भगवंताचं ते रूप पाहण्यासाठी गवळणी काय करायच्या, काहीतरी प्रयत्न. कोणता प्रयत्न केल्यानंतर मला भगवंताचं दर्शन होईल याच्यासाठी नेहमी त्या प्रयत्न करायच्या. पूर्वीचा काळ होता, त्यांना घराबाहेर जाऊ देत नव्हत्या. भगवान परमात्मा प्रत्येकाच्या घरात जात नव्हते. मग याला कसं पाहता येईल, याच्यासाठी काय प्रयत्न करावा, कोणता प्रयत्न केल्यानंतर मला पांडुरंगाचं दर्शन होईल, कृष्ण परमात्म्याचं मला कोणत्या प्रयत्नाने दर्शन होईल, तो प्रयत्न त्या गवळणी करायच्या. भरीला उलंडुनी रिता तरी घट, मीस पानियाची घेऊन गोविंदाची चट, चाले धडधडा उसंतुनी वाट, वंदी पदांबुजे ठेवून ललाटो, पाहे पाळतुनी उभा तुची निटवू. भरीला उलंडुनी रिता तरी घट. आपल्याला घराबाहेर कोणी जाऊ देत नाही. मग घराबाहेर कसं जाता येईल, घराबाहेर गेल्याशिवाय तर या परमात्म्याचं दर्शन होणार नाही. मग पाण्याचं निमित्त करून त्या घराच्या बाहेर जायच्या, पाण्याचं निमित्त करून. मग घरामध्ये जर पाण्याचे माठ भरलेले असले तर त्या उलंडून द्यायच्या. भरीला उलंडुनी रिता करी घट, घट रिकामा करायच्या आणि त्या पाण्याचं निमित्त पाहून त्याच्या दर्शनासाठी जात होत्या. म्हणजे त्याने, भगवंताने काय केलं होतं, त्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं, त्यांचं चित्त हरण करून घेतलं होतं. त्या सगळ्या गवळणी मथुरेच्या बाजाराला जायच्या. आपल्या ठिकाणचं जे दूध आहे त्या दुधाचं दही करायचं, लोणी करायचं, तूप करायचं आणि ते मथुरेमध्ये जाऊन विकायचं. त्याच्यावर जे काय आहे त्याच्यावर आपला धंदा, घरधंदा भागवायचा. असं त्या गवळणीचं नित्य कर्म होतं. आणि रोजच्या प्रमाणे त्या गवळणी एकदा निघाल्या असताना हळूहळू मथुरेच्या दिशेने वाटचाल करायला लागल्या. आणि एका झाडाच्या आडून भगवान परमात्म्याने एका गवळणीला दर्शन दिलं. झाडाच्या आड उभा राहिला, तिला एकटीला भगवान परमात्म्याचं दर्शन झालं. तिचं चित्त भगवंताने हरण करून घेतलं आणि चित्त हरण करून घेतल्याबरोबर ती तटस्थ झाली, एका जागेवर उभा राहिली. सगळ्या गवळणी पुढे चालायला लागल्या. गवळणी पाहिलं, अरे एकटीच मागे राहिली, कस काय राहिली गड्या. मग गवळणीने सांगितलं, चाल ना पुढं, तू मागे कशासाठी थांबली, काय विचार आहे तुझ्या मनात, आमच्या सोबत चाल पुढं. तेव्हा त्या गवळणीचे शब्द आहे, गवळण म्हणजे आता मी पुढे कसं जाऊ, पुढे कसं जाऊ मी, आता मला चालता येत नाही. गवळणी सांगितलं, कसं पुढे जाऊ, म्हणजे आम्ही जसं चालतो तसं चालायचं. एक पाय पुढे ठेवायचा, मागचा उचलायचा, तो पुढे ठेवायचा, मागचा उचलायचा, त्याच्या पुढे ठेवायचा, असं चालायचं. ती गवळणीने सांगितलं की चालायचं सगळं खरं आहे, मला चालता पण येतं, पण आता कसं चालू, मी पाय कुठे ठेवू. पगडारू देखे अनेरा, देखे तो सब वही मेरा. 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 कान्हारे मन मोहनलाल, 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 कान्हारे मन मोहनलाल. कहा पगडारू देखे अनेरा. गवळणीने सांगितलं, कहा पगडारू, मी आता पाय कुठे ठेवू, का, कारण सगळीकडे तो परमात्माच दिसत आहे. देखे तो सब वहीने घेरा,
ज्या ठिकाणी दृष्टी जाईल त्या ठिकाणी मला भगवानच दिसत आहे. कान्हा रे मन मोहनलाल सबही विसरू देखे गोपाल. त्या गोपाळाला पाहिल्यानंतर ती सगळंच विसरून गेली. असा तो भगवान परमात्मा त्याने या सगळ्या गवळणीचं चित्त आपल्याकडे वेधून घेतलं होतं. हरीने माझे हरिले चित्त, माझं चित्त त्याने हरून घेतलं आहे असं त्या गवळणीने सुद्धा सांगितलं. हेच तुकोबारायाने आपल्या दृष्टीपुढे ठेवलं. कारण त्या काळात सुद्धा तुकोबाराय होतेच ना गोपाळाच्या अवतारामध्ये. तुकोबारायांनी सर्व काही दृश्य पाहिलेलं होतं आणि त्याचं स्मरण करून तुकोबारायाने या ठिकाणी भगवंताकडे अशी प्रार्थना केली आहे, हे हरी तेथे माझी वृत्ती राहो. हरी शब्द तुकोबारायांनी याच्याकरता सांगितला आहे की याचा स्वभाव हरण करून घेणार आहे. तुकोबाराय सांगतात, हे भगवंता जसं त्या गवळणीचं चित्त तू हरण करून घेतलं त्याचप्रमाणे माझं चित्त सुद्धा तू काय कर तुझ्याकडे हरण करून दे. हा हरी शब्दाचा काय आहे उपयोग आहे. विठ्ठल 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 प्रार्थना केलेली आहे तुकोबारायांनी देवाकडे. प्रार्थना शब्दाचा अर्थ काय? प्रकर्षेन अर्थना इति प्रार्थना. प्रकर्षाने जे मागितलं जातं त्याला काय म्हणावं? प्रार्थना म्हणावं. प्रार्थना ही प्रार्थना तुकोबारायाने देवाकडे केलेली आहे. प्रार्थनेचा अधिकारी कोण आहे हे सुद्धा सर्व शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. ज्याने खूप प्रयत्न साध्य प्राप्तीसाठी केले तरीही त्याला साध्य प्राप्त होत नाही तो प्रार्थनेचा अधिकारी आहे. ज्याने एखादी वस्तू मिळवण्यासाठी काहीच खटपट केली नाही आणि दुसऱ्याकडे मागायला लागला तो मागण्याचा अधिकारी नाही. मागण्याचा अधिकारी तो आहे की आपली शक्ती आता संपली आहे, आता माझ्या शक्तीने ते कार्य पूर्ण होऊ शकत नाही म्हणून त्याच्याकडे प्रार्थना करतात. म्हणून देवाकडे काय करतात? प्रार्थना करतात. ते तुकोबारायांनी तशा प्रकारे नियमाला अनुसरून प्रार्थना केली आहे. हे हरी माझी वृत्ती समचरण दृष्टी विटेवरी सागरी तेथे राहू. माझी वृत्ती तुझ्या स्वरूपाच्या ठिकाणी काय कर? स्थिर कर. विठ्ठल 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 आता या वृत्ती शब्दाचा नेमका अर्थ काय आहे? वृत्ती त्याच्या ठिकाणी स्थिर करायचं म्हणजे काय आहे? वृत्ती शब्दाचा अर्थ काय? त्याच्या ठिकाणी जी स्थिर करायची त्या वृत्ती शब्दाचा अर्थ काय आहे? तर शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे अंतकरण चतुष्टय नावाचा एक विषय आहे. अंतकरणाचे 4 धर्मशास्त्राने सांगितले आहे. अंतकरण ते जेव्हा मनन करतं तेव्हा त्याला मन म्हणतात. अंतकरणाने जेव्हा संकल्प विकल्प करतो तेव्हा त्याला मन म्हणतात. त्याच अंतकरणाने निश्चय केला त्याला बुद्धी म्हणतात. त्याच अंतकरणाने चिंतन केलं त्याला चित्त म्हणतात. आणि तोच अंतकरणाचा एक धर्म म्हणजे अहंकार. ज्यावेळेस अहम करोती मी करतो असं अंतकरण म्हणतो तेव्हा त्या वृत्तीला अहंकार म्हणतात. विठ्ठल अशी जी वृत्ती आहे म्हणजेच अंतकरणाला वृत्ती म्हणतात. ढोबळ मानाने आपल्या भाषेमध्ये आपण ज्याला मन म्हणतो त्या मनाचं दुसरं नाव काय आहे? वृत्ती. त्या मनाचं नाव आहे चित्त. त्याच मनाचं नाव आहे बुद्धी. त्याच मनाचं नाव आहे अहंकार. ज्याला आपण मन म्हणतो त्या मनालाच शास्त्रकाराने वृत्ती म्हटलेलं आहे. तुकोबारायांनी या भंगामध्ये वृत्ती म्हटलेलं आहे. तुकोबाराय सांगतात, हे हरी माझी वृत्ती तेथे राहो. माझं जे मन आहे ते मन तुझ्या स्वरूपाच्या ठिकाणी काय कर? स्थिर कर. स्थिर. त्या ठिकाणी मन जात नाही असं नाही. माझं मन त्या ठिकाणी जातं पण त्या ठिकाणी काय होत नाही? स्थिर होत नाही. स्थिर स्थिर होणं हे अत्यंत महत्वाचं आहे. वृत्ती जाणं हे तर महत्वाचं आहे पण गेल्यापेक्षा वृत्ती त्या ठिकाणी स्थिर होणं हे अत्यंत महत्वाचं आहे. म्हणून तुकोबारायांनी देवाकडे ही मागणी केलेली आहे की माझं जे मन आहे ते मन तुझ्या चरणावर काय कर? स्थिर कर. कसं आहे हो हे मन? हे मन जर त्याच्या ठिकाणी स्थिर झालं नाही तर आपल्या काय तोटा आहे? आपला मन जर त्याच्या चरणावर स्थिर झालं तर आपल्याला त्याच्यापासून काय फायदा आहे? असं या ठिकाणी वृत्ती शब्दाचा अर्थ मन घेऊन त्या ठिकाणी आपल्या चिंतनाचा हा विषय आहे. तर मन शब्दाचा नेमका अर्थ काय? हे मन कुठं असतं? मन हे आपल्या शरीरातील एक भाग आहे. भाग शरीराचे 3 प्रकार सूक्ष्म शरीर, कारण शरीर आणि स्थूल शरीर. हे मन स्थूल शरीरामध्ये नाही आणि कारण शरीरामध्ये नाही. हे शरीर कुठं असतं?
सूक्ष्म शरीरामध्ये हे मन असतं. सूक्ष्म शरीराचे 17 तत्व सांगितलेले आहे शास्त्रकारांनी. पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, पंच प्राण आणि मन आणि बुद्धी असे 17 तत्वाचं हे सूक्ष्म शरीर आहे. त्याच्यामधील मन नावाचा एक आहे भाग आहे. कुठं असतं मन? ज्ञानोबाराने त्याचं विश्लेषण केलं आहे. हे मन जे बुद्धीचे बाहेरी आणि अहंकाराच्या उरावरी, हे बुद्धीच्या बाहेर असतं, बुद्धीपर्यंत पोहोचत नाही आणि अहंकाराच्या उरावर बसलेलं असतं, त्याचं नाव आहे मन. हे मनाचा स्वभाव अस्थिर आहे. स्वरूपाने जर पाहिलं तर मन सत्वगुणाचं कार्य आहे, स्थिर आहे. पण विषयाच्या उपभोगामुळे हे मन अस्थिर झालेलं आहे. अस्थिर हे मन एका ठिकाणी थांबणार नाही. अर्जुनाने भगवंताला हेच सांगितलं, चंचलम ही मन कृष्ण प्रमाथि बलवत् दृढम तस्याहं निग्रहं मन्ये वायोरिव सुदुष्करम. हे देवा, त्या मनाचा निग्रह करणं फार कठीण आहे. हे मन कसं आहे? चंचलम ही मन कृष्ण. मन फार चंचल आहे, चंचल. याला जायलाही काही वेळ लागत नाही, परत मागे यायला सुद्धा काही वेळ लागत नाही. चंचल चपल चंचल येता जाता न लगे वेळ. याला यायला वेळ लागत नाही आणि जायलाही वेळ लागत नाही. कारण हे काय आहे? चंचल आहे मन आणि चपल आहे. चंचलम ही मन कृष्ण. अर्जुन सांगतो, तस्याहं निग्रहं मन्ये वायोरिव सुदुष्करम. त्याचा निग्रह करणं किती कठीण आहे? वायोरिव सुदुष्करम. जसं आपण वाऱ्याला थांबवू शकत नाही, तसं मनाला कोणी थांबवू शकत नाही. मनाची गती फार फार मोठी गती आहे मनाची. मनाच्या गतीसारखं दुसरं वेगवान वाहन अजून या जगतामध्ये निर्माण झालं नाही. मनाची गती फार वेगवान आहे. मनाने फक्त संकल्प केला, मला आता दिल्लीला जायचं, मन त्या क्षणी दिल्लीतून जाऊन येतं. मन फार गतिवान आहे. हे चंचल आहे मन. कितीही प्रयत्न केले तरी हे मन हे स्थिर होत नाही. तुकोबारायांनी फार मोठे साधनं केले मनाला स्थिर करण्यासाठी. फार मोठमोठे साधनं केले. काय काय करीतो या मना? परी नायके नारायणा करू नये त्याची करी विवंचना. नेऊ पतना आदरिले भलते या सवे धावे सैराट वाट आडवाट दरे दरपट. तुकोबाराय सांगतात, देवा काय काय करीतो या मना? या मनाला स्थिर करण्यासाठी मी काय काय साधन केलं नाही, पण हे मन माझं ऐकत नाही. याला चांगलं सांगून पाहिलं, ऐके रे मना तुझ्या स्वहिताच्या पुन्हा पंढरीचा राणा मना माझी स्मरावा. असं या मनाला समजावून सांगितलं. करीन सांगशी ते काम मना जपे राम राम. देवा तू जर या मना तू या देवाचं जर स्मरण केलं तर तू जे काम सांगशील ते काम मी करीन. असं चांगलं सांगून पाहिलं मनाला. म्हणजे तर खरा मना चाळविले. मनाला वाईट दृष्टीने, मनाला कठोर शब्दाने सांगून पाहिलं तरी सुद्धा मन काय करत नाही? ऐकत नाही मन. असं पाहिल्यानंतर तुकोबारायांनी शेवटचा पर्याय निवडला. आता याची देवाकडेच काय करावी? स्थिरतेची मागणी करावी. मागणी करावी. का स्थिर करू शकत नाही तुकोबाराय तुम्ही? जर मन तुमचं आहे आणि तुमचं मन असून सुद्धा स्थिरतेसाठी तुम्ही देवाकडे का मागणी करता? तुमचं मन तुम्ही का स्थिर करत नाही? तुकोबाराय सांगतात, देवा तुझ्या केल्या विन स्थिर वशन हे मन. तू जर याला स्थिर केलं नाही तर हे मन कधी स्थिर होऊ शकत नाही. हे मन फक्त देवाच्याच द्वारे स्थिर होऊ शकतं. माझी तेवढी शक्ती नाही, म्हणून तेथे माझी हरी वृत्ती राहू. हे देवा माझी वृत्ती त्या ठिकाणी राहू दे. अनेक अभंगात तुकोबारायांनी अशी मागणी केली आहे, माझी वृत्ती तुझ्या ठिकाणी राहू दे. माझे चित्त तुझे पायी, माझे चित्त तुझे पायी, धरुनिया
तुझे पायी राहे ऐसे करी काही दरोनिया बाही भवहा तारी दातारा वृत्ती राखा पाया पाशी वस्ती धरोनी मानसी वस्ती धरोनी मानसी वस्ती धरोनी मानसी वृत्ती राखा पाया माझी वृत्ती तुमच्या पायाजवळ स्थिर करा. अनेक अभंगातून तुकोबारायांनी हेच मागितलं. माझी वृत्ती तुमच्या ठिकाणी स्थिर झाली पाहिजे. माझी वृत्ती तुमच्या ठिकाणी स्थिर झाली पाहिजे. माझं जे मन आहे ते मन स्थिर झालं पाहिजे तुमच्या पायाच्या ठिकाणी. का स्थिर झालं पाहिजे? कशासाठी? वृत्ती जर त्याच्या पायाजवळ जर स्थिर झाली तर मग काय होतं? हे मन ही बुद्धी त्याच्या पायावर जर स्थिर झाली तर त्याचा आपल्याला फायदा काय आहे? मनाचे संकल्प पावविल सिद्धी मनाचे संकल्प पावविल सिद्धी मनाचे संकल्प पावविल सिद्धी जरी राहे बुद्धी याचे पायी. ही बुद्धी हे मन ही वृत्ती जर त्याच्या पायावर राहिली त्याच्या चरणावर जर स्थिर झाली तर तो काय करतो? मनाचे संकल्प पावविल सिद्धी. तुकोबाराय सांगतात हा भगवान परमात्मा अंतःकरणातील जेवढे संकल्प आहे तेवढे संकल्प सिद्धीला नेतो. आपल्या मनातील जी जी काही इच्छा आहे ती सगळी इच्छा तो भगवान परमात्मा पूर्ण करतो. फक्त त्याच्या चरणाच्या ठिकाणी ही वृत्ती स्थिर झाली पाहिजे. वृत्ती जर त्याच्या चरणावर स्थिर झाली तर मग तो आपला सर्व योगक्षम होतो. तेषामहं समुद्धर्ता मृत्यू संसार सागरात भवामि न चिरात् पार्थ मय्यावेशित चेतसाम. मय्यावेशित चेतसाम. माझ्या ठिकाणी ज्याने बुद्धी स्थिर केलेली आहे चित्त स्थिर केलेलं आहे तेषाम अहम समुद्धर्ता भवामी. मी त्यांचा उद्धार करता होतो. या भवसागरातून त्यांना मी पलीकडे नेतो. ज्यांची बुद्धी माझ्या ठिकाणी काय झालेली आहे? स्थिर झालेली आहे. स्थिर झालेली आहे. पाहे पा धनुर्धरा तो मातेची आहे उदरा. तो मातेचा सोयरा केतुला पा. जो आईच्या मुलामधून आईच्या उदरामधून ज्याचा जन्म होतो तो आईचा किती सोयरा असतो? तो मातेचा सोयरा केतुला पा. हा दृष्टांत देऊन ज्ञानोबारांनी सांगितलेला आहे की भगवंताचा जो भक्त झाला त्याच्या चरणावर ज्याने बुद्धी स्थिर केली त्याचा तो पूर्ण योगक्षम होतो. म्हणून माझी या भक्ता नाही संसाराची चिंता काय समर्थाची कांता कोरांना मागे. समर्थाची कांता काय कोरांना मागे. राजाची पत्नी कुठं भीक मागत असते का? राजाची पत्नी ही नेहमी राजवैभवात जगत असते. भीक मागण्याची तिच्यावर कधीच पाळी येत नाही. तसं भगवान सांगतात जो माझा भक्त झाला त्याला संसाराची चिंता करण्याची आता गरज नाही. म्हणून माझ्या भक्ता नाही एकही चिंता तया ते समुद्धरता आधी मी सदा. त्यांचा उद्धार करणं ही आता माझी जबाबदारी आहे. त्यांचा उद्धार मी करणार आहे. आता उद्धारासाठी त्यांना प्रयत्न करण्याची गरज नाही. कारण मय्यावेशित चेतसाम. माझ्या ठिकाणी त्यांनी काय केलं आहे? चित्त स्थिर केलं आहे. त्यांचं मन माझ्या ठिकाणी आता रमलेलं आहे. आता त्यांना उद्धार करण्याचं साधन करण्याची गरज नाही. मी त्यांचा उद्धार करत आहे. म्हणून तुकोबाराय सांगतात हे हरी
माझी वृत्ती तेथे राहो. माझी वृत्ती त्या ठिकाणी तुम्ही काय करा, स्थिर करा, स्थिर करा. वृत्ती शब्दाचा शास्त्रकाराने अर्थ केला आहे विषय चैतन्य अभिव्यक्तः अज्ञान अंतकरण योः यत् परिणाम विशेषः स वृत्ती. म्हणजे विषय चैतन्य जे आहे त्या विषय चैतन्याला संकोचित करणार जे अंतकरण किंवा अज्ञान याचा जो ज्ञानरूप परिणाम आहे त्या ज्ञानरूप परिणामाला शास्त्राने वृत्ती म्हटलेला आहे. या वृत्तीचे काही प्रयोजन शास्त्रकारांनी सांगितलेलं आहे. वृत्ती कशासाठी असते तर आवरण भंगार्थ, जे आवरण आहे त्या आवरणाचा नाश करण्यासाठी वृत्ती आहे. संबंधार्थ, जीवाचा आणि विषयाचा संबंध घडून देण्यासाठी त्या वृत्तीचं काय आहे, काम आहे. चिदुपरागार्थ, चैतन्याचं अस्तित्व निर्माण करण्याचं काम त्या वृत्तीकडे आहे. अशा वृत्तीच्या शास्त्रामध्ये प्रयोजन सांगितलेलं आहे. या ठिकाणी तुकोबरायांनी ज्या प्रयोजनाने सांगितलेलं आहे ते प्रयोजन म्हणजे संबंधार्थ. माझी वृत्ती तुझ्या ठिकाणी संबद्ध झाली पाहिजे म्हणून हे हरी माझी वृत्ती तेथे राहो. माझी वृत्ती तुझ्या चरणाच्या ठिकाणी तू काय कर, स्थिर कर. तुझ्या चरणावर वृत्ती एकदा स्थिर झाली मग मला उद्धाराचा काय नाही, उद्धाराचा संदेह नाही. याच्या काही सेवका मग आपल्याला उद्धार करण्याचा काय नाही, काहीच संदेह नाही. आपला उद्धार झाला म्हणूनच समजा. म्हणून हे हरी माझी वृत्ती तुझ्या त्या समस्वरूप असणाऱ्या ठिकाणी स्थिर कर. कारण विषम पदार्थाच्या ठिकाणी जर वृत्ती स्थिर झाली तर दुःखच मिळणार आहे आणि सम पदार्थाच्या ठिकाणी जर वृत्ती स्थिर झाली तर त्याला सुख मिळणार आहे. समाधान म्हणजे काय असतं, समाधान शब्दाचा अर्थ म्हणजे काय आहे, सम आहे ज्याचं स्वरूप. अशा सम स्वरूपाच्या ठिकाणी चित्ताचं आधान होणं, चित्त स्थिर होणं याला शास्त्राने समाधान म्हटलेलं आहे. म्हणून माझी वृत्ती त्या ठिकाणी स्थिर झाली पाहिजे आणि याशिवाय मला दुसरे कोणतेच पदार्थ नको. अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात अनिक न लगे माईक पदार्थ, अनिक न लगे माईक पदार्थ, अनिक न लगे माईक पदार्थ, अनिक देवाकडे प्रार्थना केली, देवा अनेक न लगे माईक पदार्थ. प्रार्थना जी केली जाते ती दोन गोष्टी करता केली जाते. एकतर इष्टसिद्धी करता प्रार्थना असते
किंवा अनिष्टाच्या निवृत्ती करता प्रार्थना असते. इष्टसिद्धी म्हणजे आपल्याला जे अनुकूल आहे ते अनुकूल मागणं, याला इष्टसिद्धी म्हणायचं. आणि अनिष्ट निवृत्ती म्हणजे आपल्याला जे प्रतिकूल आहे त्याचं निवारण करण्याची मागणी करणं, याला अनिष्ट निवृत्ती शास्त्रकार म्हणतात. तर हे हरी माझी वृत्ती तेथे राहो ही इष्ट प्राप्ती आहे. जे आपल्याला अनुकूल आहे त्याचं मागणं आहे. आणि बाकीच्या चरणामध्ये जे सांगितलं अनेक न लगे माईक पदार्थ ही अनिष्ट निवृत्ती आहे. विठ्ठल अनिष्ट निवृत्तीची मागणी केली. अनेक न लगे माईक पदार्थ, देवा मला याच्याशिवाय दुसरे माईक पदार्थ तू देऊ नको. याच्याशिवाय मला काहीच लागत नाही. फक्त मला एवढंच दे की माझी जी वृत्ती आहे ती तुझ्या पायाच्या ठिकाणी स्थिर झाली पाहिजे. माझं मन तुझ्या पायावर टेकलं पाहिजे. बाकीचं मला काहीच लागत नाही. का बाकीचं काही लागत नाही त्याचं कारण तुकोबारा सांगतात. माईक, बाकीचे जे सगळे पदार्थ आहेत सगळे पदार्थ कसे आहेत? माईक आहे. माईक माईक म्हणजे काय? मायाकारित आहे. अर्जुना तैसे हे समस्त जानपा मायाकारित, मायेने याला रचिलेलं आहे. मायामय आहे. मायेपासून ते उद्भव झालेला आहे. मायोद्भवा हा माईक हा, असं शास्त्राने सांगितलं. हे सगळे पदार्थ माईक आहे. म्हणून हे पदार्थ मला तू देऊ नको देवा. माईक आहे. माया, त्या मायेने जे पदार्थ निर्माण केले ते सगळे पदार्थ मायेसारखेच आहे. माया, माया शब्दाचा अर्थ काय हो? शास्त्राने त्याचंही लक्षण सांगितलं. अनादि अंतवती तथैवच भावरूपा सा माया. माया म्हणजे काय आहे? जी अनादि आहे, अंतवान आहे आणि भावरूप आहे, तिचं नाव काय आहे? माया. काही काहीने असं लक्षण केलं, या मा सा माया. जी नाही तिला काय म्हणायचं? माया. पण नाही हे लक्षण चुकीचं आहे. कारण जे नाही त्याला माया म्हणता येत नाही. जे नाही ते वंद्यपुत्र असतं. वंद्यपुत्र कसा आहे हो? नाही. त्याला अस्तित्व आहे का? नाही. वांजबाईचा मुलगा अस्तित्वच नाही त्याला. त्याला काय म्हणायचं? या माया, जी नाही. पण माया ही अस्तित्ववान आहे. भावरूपा, शास्त्रकारांनी सांगितलं अभावरूप नाही, ती भावरूप आहे. अनादि आहे आणि अंतवती आहे. माया ही अनादि आहे. कधीपासून ती आली हे कळत नाही. म्हणून तिला काय म्हटलेलं आहे? अनादि म्हटलेलं आहे. अनादि. ती कधीपासून निर्माण झाली हे कळतच नाही, म्हणून ती अनादि आहे. मायेला दुसरा अर्थ आहे अविद्या. दुसऱ्या शब्दाने तिला अविद्या म्हणतात. तिलाच कोणी प्रकृती म्हणतं, तिलाच कोणी प्रधान म्हणतं, तिलाच कोणी अज्ञान म्हणतं. अज्ञान हे सगळं मायेचे शब्द आहे. आणि ती माया कशी आहे? अनादि आहे. अनादि. कधीपासून आली हे सांगता येत नाही. अज्ञान हे कसं आहे? अनादि आहे. अनादि कालापासून ते आलेलं आहे. त्याची उत्पत्ती आपल्याला सांगता येत नाही. म्हणून मायेला शास्त्रकारांनी अनादि म्हटलेलं आहे. अनादि. तुम्हाला मूर्ती घडवण्यास ज्ञान आहे का? मूर्ती कशी करायची? देवाची जी मूर्ती केली ती कशी करायची ज्ञान आहे का? नाही. म्हणजेच मूर्ती घडवण्यात काय आहे? अज्ञान आहे. ते अज्ञान कधीपासून आहे? म्हणजे किती वर्षापासून तुम्हाला मूर्ती घडवता येत नाही, सांगता येत नाही. म्हणजेच अनादि. अज्ञान हे नेहमी अनादि असतं. माया ही अनादि आहे आणि ती अंतवान आहे. तिचा ब्रह्मज्ञानाने काय होत असतो? नाश होत असतो. विचारापुढे ती टिकत नाही. अशी असणारी भावरूप असणारी जी माया, त्या मायेने जे उत्पन्न केलं ते सगळे पदार्थ कसे आहे? माईक आहे. आणि मायेचे कार्य असल्यामुळे ते पदार्थ नेहमी दुःख देत असतात. म्हणून तुकोबाराने सांगितलं हे पदार्थ मला नको. येरती माईके दुःखाची जनिती, येरती माईके दुःखाची माईके. बाकीचे जे सगळे माईक पदार्थ आहे ती दुःखाची जनिती, आपल्याला दुःख देणारे आहे. म्हणून देवा ते मला देऊ नको. अनेक न लगे या शब्दातून असं सांगायचं की जे मागितलं ते मला पाहिजे, पण त्याच्याशिवाय जे माईक आहे ते माईक पदार्थ मला नको. ज्याची मागणी केली तो सुद्धा माईकच आहे. ईश्वराची मागणी केली आहे भगवंताची, तो भगवंत सुद्धा माईक आहे. मायेचं तो कार्य आहे. कारण शुद्ध ब्रह्माच्या ठिकाणी माया नाही,
माया ज्याला लागलेली आहे त्याला ईश्वर म्हणतात. मायेमध्ये जे चैतन्य सापडलं त्याचं नाव काय आहे? ईश्वर आहे. ईश्वर माया बिंबो वशीकृत्य तामशात सर्वज्ञ ईश्वर हा. मायेमध्ये जे चैतन्य सापडलं त्याला ईश्वर म्हणतात. आणि तो ईश्वर त्याच्या ठिकाणी जरी माया असली तरी तो बंधनातून सोडवणारा आहे, म्हणून ते मला पाहिजे. आणि त्याच्याशिवाय जे माईक पदार्थ आहे ते माईक पदार्थ बंधनामध्ये ठेवणारे आहे, म्हणून तुकोबारा सांगतात अनेक न लगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा. देवा ते पदार्थ तर देऊच नको, पण त्या पदार्थाच्या विषयी माझे अर्थ म्हणजे मला इच्छाही देऊ नको. माझ्या मनामध्ये सुद्धा त्या पदार्थाची इच्छा झाली नाही पाहिजे. अनेक न लगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा. भगवंतांनी सांगितलं माईक पदार्थ जरी तुम्हाला नसले पाहिजे, या लोकातील ते दुःखाला कारण आहे, पण स्वर्ग लोकातील जे भोग आहे ते भोग दिव्य आहे, ते भोग सुख देणारे आहे. म्हणून परलोकातील जे भोग आहे ते भोग मी तुम्हाला देतो. तुकोबाराने सांगितलं नाही ते भोग सुद्धा आता मला नको, कारण त्याचं मी सूक्ष्म चिंतन केलं आहे आणि ते भोग सुद्धा मला दुःखच देणारे आहे. ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी तेथे चित्त धनी जडो देशी. तेव्हा ब्रह्मादिक जे पद आहे ते पद सुद्धा दुःखाची शिराणी आहे. व्यावहारिक लोक त्याला सुखाची शिराणी मानतात, सुख त्याच्या ठिकाणी आहे मानतात, पण मी त्याला असं पाहिलं आहे की ते सुद्धा दुःखरूप आहे. म्हणून ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी, दुःखाचे जे शेलके भाग आहे, निरस निरस दुःख म्हणजे ब्रह्मादिक पद आहे. म्हणून देवा तेथे चित्त धनी जडो देशी. माझं चित्त त्या ठिकाणी तू काय करू देऊ नको, जडू देऊ नको. काही गात्यामध्ये दुश्चित्त धनी जडो देशी असाही पाठ आहे, परंतु दुश्चित्त शब्दाचा अर्थ जर केला तर वाईट चित्त माझं त्याच्या ठिकाणी ठेवू नको हा अर्थ आहे. पण त्याच्याही पेक्षा चित्त धनी जडो देशी असं म्हटलं तर सरस अर्थ करतो. माझं चित्त त्याच्या ठिकाणी तू जडू देऊ नको. आणि चित्त धनी जडो देशी हाच पाठ जोग महाराजांनी स्वीकारलेला आहे, म्हणून आम्ही याच पाठाचं काय करणार आहोत, ग्रहण करणार आहोत. येथे चित्त धनी जडो देशी का का हे माईक पदार्थ तुम्हाला नको, त्याचं उत्तर तुकोबारा अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगा. कमली त्यांचे कळले आम्हावर, कमली त्यांचे कळले
धर्म तेथे माझे अर्थ नको देवा तेथे माझे अर्थ नको देवा आणि कळलगे माई बपराय आणि कळलगे माई तेथे माझे अर्थ नको देवा तेथे माझे अर्थ जे जे कर्म धर्म नाशिवंत तुकोबारे सांगतात, हे देवा मला त्याचं वर्म कळालेलं आहे. कशाचं वर्म कळालेलं आहे? काय वर्म आहे? जे जे कर्म धर्म नाशिवंत, जे कर्मजन्य आहे आणि धर्मजन्य आहे ते सर्वच नाशिवंत आहे. कर्माने मिळणारं जे फल आहे त्याचाही नाश होणार आहे. धर्म म्हणजे पुण्याने मिळणारं जे फल आहे त्याचा सुद्धा नाशच होणार आहे. म्हणून अनेकांना लगेच माहिती होतं, मला दुसरे पदार्थ देऊ नको, फक्त तुझ्या स्वरूपाच्या ठिकाणी माझी वृत्ती स्थिर झाली पाहिजे आणि हेच मला दे. याच्याशिवाय इतर पदार्थाची इच्छा सुद्धा माझ्या अंतःकरणामध्ये येऊ नको. हा झाला अभंगाचा भावार्थ. यथावृत्ती यथावकाश. जसं माझ्या बुद्धीला स्फुरलं तसं या अभंगावर चिंतन करण्याचा प्रयत्न केला आहे. तरी न्यूनते पुरते अधिकते सरते करून घ्यावे तुमचे हे विनवित असे. उद्या गोकुळाष्टमी महोत्सवाचा मुख्य दिवस आहे. भगवंताचा उद्या प्राकट्य दिन आहे. भगवान परमात्म्याने दुष्टांचं निर्दलन करण्यासाठी, धर्माची स्थापना करण्यासाठी आणि संत साधूजनांचं रक्षण करण्यासाठी या पृथ्वी तलावर अवतार घेतलेला आहे. तो अवतार म्हणजे कृष्ण अवतार. उद्या अष्टमी तिथी आहे. अष्टमी तिथीला भगवंताने गोकुळामध्ये अवतार धारण केला या ठिकाणी. आणि रोहिणी नक्षत्र होतं. रोहिणी नक्षत्रावर अष्टमी तिथीला रात्री 12च्या सुमारास भगवंताने काय केला? अवतार धारण केला. की अवतार दिनाचा मुख्य दिवस उद्या असल्यामुळे उद्या सर्वांनी उपवास करावा असा शास्त्राचा दंडक आहे. नाथ महाराजांनी सुद्धा वैष्णवासाठी 29 उपवास सांगितले. पर्व विशेष भागवत धर्मी, नृसिंह जयंती, रामनवमी, वामन जयंती, जन्माष्टमी, उत्तमोत्तमी, शिवरात्र या भागवत धर्मामध्ये काही विशेष पर्व आहेत. ते म्हणजे नृसिंह जयंती आहे, रामनवमी आहे, वामन जयंती आहे, गोकुळाष्टमी आहे, महाशिवरात्र आहे. हे 5 उपवास आणि 12 महिन्याच्या 24 एकादशी, त्या एकादशीचे 24 उपवास म्हणजे असे 29 उपवास वैष्णवांनी करावे असं नाथ महाराजांनी भागवतामध्ये सांगितलेलं आहे. त्याला अनुसरून उद्या गोकुळाष्टमीच्या दिवशी सर्वांनी उपवास करावा. भगवंताच्या जवळ जाण्याचा सर्वांनी प्रयत्न करावा. आपल्या जे चित्त आहे ते चित्त भगवंताच्या ठिकाणी स्थिर करण्याचा सर्वांनी प्रयत्न करावा. ज्याला शक्य असेल त्याने मौन धरून साधना करावी.
आपलं जे नामस्मरण आहे ते नामस्मरण उद्या जास्तीत जास्त घडलं पाहिजे. ज्याचं रोज 25,000 होतं त्यांनी 50,000 करावा, ज्याचा 50,000 जप होतो त्यांनी 1,00,000 जप करावा. कारण विशेष पर्वावर जे पुण्य केलेलं असतं त्या पुण्याचं सहस्रपटीने फळ मिळत असतं असं शास्त्रकारांचं म्हणणं आहे. म्हणून झालेली सेवा गुरुवाऱ्यांच्या चरणावर अर्पण करून भगवान श्रीकृष्णाच्या चरणावर अर्पण करून सेवेला याच ठिकाणी पूर्ण विराम. ज्ञानेश्वर